ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या UTV मराठी वृत्तवाहिनीला. बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. 10 किलो सोन्याच्या बदल्यात मिळालेल्या मालमत्तेवरून वाद, दुकान तोडल्यानंतर मारहाण व अतिक्रमणाचा गुन्हा दाखल. विठ्ठलवाडी पोलिसांनी डझनभराहून अधिक लोकांविरुद्ध गुन्हा दाखल. उल्हासनगरमध्ये 10 किलो सोन्याच्या बदल्यात मिळालेल्या मालमत्तेवरून वाद चिघळला आहे. या प्रकरणात विठ्ठलवाडी पोलिसांनी डझनभराहून अधिक लोकांविरुद्ध अतिक्रमण, ट्रेसपासिंग, मारहाण आणि धमकी दिल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार दिनेश मोतीरामाणी यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी दुबईमध्ये काम करत असताना आपल्या कमाईतून सुमारे 10 किलो सोने खरेदी केले होते आणि भारतात आणताना त्यावर विधिवत कस्टम ड्युटीही भरली होती, ज्याची नोंद त्यांच्या पासपोर्टमध्ये आहे. वर्ष 1999 मध्ये त्यांनी हे सोने आपल्या पत्नीचे काका गुरमुख परमानंद मनकानी यांना दिले होते. त्याच्या बदल्यात उल्हासनगरमधील ब्लॉक क्रमांक C530 येथे रूम क्रमांक 1059 आणि 1060 तसेच सुमारे 4650 चौरस फूट जागेची मालमत्ता त्यांना देण्यात आली होती. वर्ष 2014 मध्ये या व्यवहाराचा उल्लेख सतीश कन्स्ट्रक्शनच्या लेटरहेडवर लेखी स्वरूपात करण्यात आला होता. त्यामध्ये भविष्यात कुटुंबातील कोणताही सदस्य या मालमत्तेवर दावा करणार नाही, असेही नमूद करण्यात आले होते. तेव्हापासून रूम क्रमांक 1060 मध्ये त्यांचे वास्तव्य आहे, तर रूम क्रमांक 1059 मध्ये AC रिपेअरिंगच्या 2 दुकाने चालवली जात होती. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, या मालमत्तेबाबतचा वाद सध्या न्यायालयात प्रलंबित आहे आणि त्यांनी 2025 मध्ये उल्हासनगर न्यायालयात दावा दाखल केला आहे. दरम्यान एका महिलेने महानगरपालिकेकडे तक्रार केल्यानंतर अवैध बांधकामाचा आरोप करत नोटीस देण्यात आली. तक्रारदाराचा दावा आहे की या प्रकरणाशी त्यांचा संबंध नसतानाही त्यांना नोटीस थेट देण्यात आली नाही, तर ती भिंतीवर चिकटवण्यात आली होती. त्यानंतर 5 मार्च 2026 रोजी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करत त्यांच्या दोन्ही दुकानांवरील बांधकाम तोडले. प्रकरण न्यायालयात प्रलंबित असतानाही ही कारवाई करण्यात आल्याचा आणि त्यांची हरकतही स्वीकारण्यात आली नसल्याचा आरोप पीडिताने केला आहे. दरम्यान 10 मार्च 2026 रोजी सकाळी सुमारे 10:30 वाजता काही लोक टेम्पोमधून सामान घेऊन ब्लॉक क्रमांक 530 मधील रूम क्रमांक 1059 आणि 1060 जवळ आले. त्यावेळी घरात त्यांची पत्नी आणि मुलगी उपस्थित होती. सुमारे 10 ते 15 महिला पुरुष तेथे जमा होऊन आधी तोडलेल्या दुकानांमधील ठेवलेले सामान बाहेर काढू लागले. मुलीने विरोध केल्यावर अशोक मनकानी यांनी पाठवलेल्या लोकांनी, ज्यामध्ये अशोक पवार, कांचन टापालिया, कांचन सुर्वे, निखिल कदम, अशोक राठोड यांच्यासह इतरांचा समावेश असल्याचा आरोप आहे, तिच्यासोबत धक्काबुक्की व अयोग्य वर्तन केल्याचे सांगितले जाते. मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या दिनेश मोतीरामाणी यांच्याशीही मारहाण करून जागा खाली करण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. घाबरलेल्या युवतीने डायल 112 वर फोन करून पोलिसांची मदत मागितली. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर कुटुंब पुन्हा तेथे गेले असता सुमारे 25,000 रुपयांचे सामान गायब असल्याचे आढळले. यात जुन्या एसीचे 3 कॉम्प्रेसर, 10 कॉपर कॉईल आणि सुमारे 10 किलो वजनाचे कॉपर पाईप असल्याचे सांगितले जाते. तसेच वायफाय, CCTV कॅमेरे आणि वीज कनेक्शनही तोडल्याचे समोर आले आहे. विठ्ठलवाडी पोलिसांनी दिनेश मोतीरामाणी यांच्या तक्रारीवरून संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. मैं दिनेश अर्जुन मोतीरामानी, मैं आज विठ्ठलवाड़ी पुलिस स्टेशन में आया हूं अपने सिविल मैटर के अपने ब्लॉक की कंप्लेंट लिखाने के लिए, जो ज़बरदस्ती मेरा कब्जा किया जा रहा है। मैं 1997 से दुबई से इधर अपना गोल्ड लेके आया था 10 किलो, जो कस्टम ड्यूटी भर के ऑफिशियल लेके आया था। वो मैंने अपने मिसिस के चाचा को मैंने 10 किलो सोन दिया। उन्होंने मेरे को बोला ये सोन मेरे को दे दो, मैं आपको इसके बदले मैं प्रॉपर्टी लेके देता हूँ। उन्होंने प्रॉपर्टी मेरे को 1999 में लेके दी। फिर उसके बाद मैंने बोला ये प्रॉपर्टी तो आपने अपने नाम पे ली है, मेरे नाम पे क्यों नहीं ली? तो उन्होंने बोला कि ये अभी आप टैक्स नहीं भरते हो, तो मैं आपके नाम पे करके देता हूँ। वो रोज घुमाते रहे मेरे को, पर मेरे नाम पे नहीं कर रहे थे। फिर हम लोग ने जोर जबरदस्ती किया तो उन्होंने बोला मैं करके देता हूँ। इतने में 2017 में
मेरे जिनको मैं दिया था, जिन्होंने सोन लिया था, वो गुजर गए। 2024 में उनकी पत्नी गुजर गई। उसके बाद उनके बड़े भाई के लड़के अशोक परमानंद, अशोक रमेश लाल मानकानी, जो जिनको मन में चोर आया, उन्होंने मेरे को घर से निकालने की कोशिश करी, जिसके उसने अशोक पवार को ये काम सौंपा। उसने अशोक पवार ने मेरे को आके धमकी दी कि तुम इस घर से निकल ले जाओ, नहीं तो मैं तुमको जान से मार दूंगा। उसने गणेश सिंपी के ऑफिस में भी अशोक पवार ने मेरे को ये धमकी दी कि गणेश, उसका मेरे पास वीडियो रिकॉर्डिंग भी है, ऑडियो रिकॉर्डिंग भी है, कि उसने भी मेरे को गणेश सिंपी के उधर बुला के दिलीप बोयर के सामने मेरे को धमकी दी कि मैं तुमको जान से मार दूंगा। आज फिर 5 तारीख को, 5 मार्च को गणेश सिंपी और दिलीप बोयर और अशोक पवार ये सब आके मेरी दुकान को, जो बाजू में मेरी दुकान चलती थी तिरुपति रेफ्रिजरेशन के नाम से, उसकी दुकान को अनलीगल बता के तोड़ दिया। फिर उसके बाद आज आए ये लोग 10 तारीख को, 10 मार्च को इन लोग ने आके उधर आके जबरदस्ती जगह पे ताबा करने का, कब्जा करने लगे। पतरा लेके आए, पतरा लगाने के लगाया और उसके बाद मेरे को धमकी दी, मेरे घर वालों को, परिवार को मारा, सबको हरीश के सबको मारने के लिए आगे पीछे आए। जब तक मैं पहुंचूं तब तक उन लोग ने मेरे बच्चों को मारा, मेरी मिसेस को मारा। शिकायत दर्ज करवाई? मैं अभी पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज कराई है, FIR कराया है इन लोग के नाम पे, अशोक पवार के नाम पे। ये अशोक पवार इस जगह का क्या, इस जगह का इसका मालिक तो है नहीं, ये क्यों इस जगह में आके ताबा कर रहा है, कब्जा कर रहा है? कौन है वो अशोक पवार? अशोक पवार रिटायर्ड पुलिस ऑफिसर है। प्रशासन की तरफ से आपके क्या मांग है? हाँ, प्रशासन से क्या मांग करते हो, क्या गुहार करते हो? मैं गुहार करता हूँ कि मेरे को ये जो मेरी दोनों जो ब्लॉक है ये मेरे नाम पे ही है, तो मेरे नाम पे ही रहना, मेरा है तो मेरे नाम पे ही कर दिया जाए। ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या UTV मराठी वृत्तवाहिनीला, बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.